आई आई ग आई ग आ मावळला ग बाई दिस एकदाचा सरता सरना झालता. ए मम्मी इकडं आण. समधी वाटी संपू नको तेलाची, मला बी दे. लय काचलंय ग, लय आग व्हायले. नसत्या फंदात पडले म्या. देणं ना घेणं हे समज का नाही तुझ्यामुळे झालंय. तुझ्यामुळे मी शिक्षा भोगायल्या. हाय का आता मी तुला काय हातात धरून खेचून आलती बाई ह्या समध्यामध्ये? का तुला जबरदस्ती केलती? उगा मला काय बी बोलते. उगा आता अंग काढून घेऊ नका तू ह्याच्यामधनं. अगं समजा अंग ठणकायलंय आई ग. आणि कसला अंग काढून घेऊ नकास का? अगं एवढा रचलेला डाव त्या अधिपतीनं उलटवला आपल्यावर. त्याचा बदला तर घ्यावाच लागल. ए मम्मी तू उगा काहीतरी विचार करू नका तू. असं कसं? बदला घेतल्याशिवाय मला समाधानच नाही वाटणार. अगं चैनच नाही पडणार मला. मम्मी आता काय करणार आहेस ग? बदला घेणार आहेस म्हणजे? मम्मी उगाच अडकाडकी होईल हा. आता परत काय झालं ना तर दुसऱ्या पायानं बी चालता यायचं नाही. मम्मी नाही, उगा काहीतरी करू नकोस तू. शांत राहा. चंचे अशी हार मानायची वेळ आपण? अगं 1-2 दिवसाचा प्रश्न आहे का यो? का आपली लढाई संपली का? बोल की. या असल्या गोष्टीनं हार मानायची का आपण? आणि या असल्या गोष्टीनं हार मानली तर झालं? कसं होईल मग आपलं? काय तर असं करायचं का नाही का आपला बदला बी पूर्ण होईल आणि आपलं नाव बी येणार नाही कुठंच. मम्मी काय हाय काय तुझ्या डोक्यात? अगं अख्खी रात्र हाय आपल्याला विचार करायला. पण तसं बी आज रात्री काय झोप लागत नसते आपल्याला. जे काय करायचं ते उद्याच करायचं. उद्या सकाळच्याला ताई घरात नसेल तवाच डाव टाकायचा. मम्मी नीट विचार कर बर का. ठरलंय माझं. तू फक्त एवढंच सांग का तू माझ्या जोडीला हायस का नाहीस? मम्मी आता तू मला एवढी साथ दिली म्हणल्यावर मी तुला साथ देणारच की. आता तू बघच चंची मी उद्या काय डाव टाकते ते. सूनबाई घरात आल्यापासनं सतत मोठ्या मालकांसंग बोलत असतात. नक्कीच काहीतरी शिस्त आहे यांच्यात. पण काय आम्हाला घराबाहेर काढण्याची योजना तर करत नसतील. पण यांचा यो डाव ह्यांच्यावरच नाही उलटवला तर नाव नाही लावणार. भुवनेश्वरी सूर्यवंशी. अगं कवा धरणं फेऱ्या मारतीयास? सकाळी सकाळी शतपावली करतेस वाग. शतपावली कसली आई? हा डोसक्यात जो काही भुंगा आहे का नाही तो आम्हाला शांत बसू देत नाही. कसला भुंगा? का कुणास ठाऊक असं सारखं वाटतंय की काहीतरी खलबत शिजत्यात. हे मोठे मालक काय आम्हाला घरात राहू द्यायचे नाहीत. आता त्यांचा तुझ्याबद्दलचा राग आजचा आहे बाई ग. राग आधीपासूनचाच आहे. पण आधी ते एकटे होते. आता त्यांच्या जोडीला सूनबाई आहेत. हा मग मग काय या दोघांनी मिळून आम्हाला घराबाहेर काढायच्या आत यांच्यापैकी एकाला तरी आम्हाला घराबाहेर काढायला लागल. सुनबाईंना काही इतक्यात घराबाहेर काढता येणार नाही. मग राहते राहिले कोण? मोठे मालक. अगं
काय बोलतीयस तू? म्हणजे जावई बापूसनी तू घराबाहेर काढणार? आणि ते कसं? सरकार 4-5 बायकाला ती बाहेर. आई हं? मोठ्या मालकांचं खाण्याचं बघ. वय वय त्यांचा नाश्ता द्यायचा राहिला. येते आलेच. काय झालं? काय नाही काय नाही. काय झालं? हे विचित्र बांधला गेलाय का टॉवेल? नाही हो, ही चित्र काय नाही, ही चित्र जरा प्रसंग आठवला आम्हाला म्हणताना हसवायला. कसला प्रसंग? हेच की तुम्ही रंगपंचमीला भांग पिऊन तुम्ही मला हसतायत, तुम्ही काय वेगळं केलं? नाही हो, म्हणजे तुमचं असं नाही, तुमचं बी आमचं बी सगळ्याच एकूण ही चित्र प्रसंग आठवून मला हसवायला. या सगळ्यात ते विसरूनच गेलो होतो. मला खरंच आता असं वाटतंय बरं का, मी शुद्धीत पाहिजे होतो तुमचं ते रूप बघायला. आणि तसे तुमच्या आवडीचंच रूप घेतलं होतं मी. म्हणजे तुमच्या आईसाहेबांचं रूप घेतलं होतं ना. हा नाही, असं काय आम्हाला तेवढंच रूप आवडते असं काय नाही आम्हाला. काय? नाही नाही काय नाही नाही सांगा ना. काय? काय नाही हा, पण मी तो व्हिडिओ जपून ठेवणार आहे बरं का. कशाला? अहो नाही तुम्ही डिलीट करा तो व्हिडिओ. नाही डिलीट बिलीट काय करणार नाही. अहो तेव्हा कामाचा ताण आला, टेन्शन बिन्शन आलं तर बघायला होते. आधी ते फुवाई फुजी व्हिडिओ बघायचो, आता तुमचा व्हिडिओ बघणार. नाही मला अजिबात चालणार नाही. कोणी गैरवापर केला तर? काही गैरवापर वगैरे होत नाही. माझ्या फोनवर तुमचं सिक्रेट शेप राहणार, टेन्शन घेऊ नका. भारी हो तुम्ही, लय भारी. आई साहेबांसारखी कपडे बिपडे घालून. तुम्ही पण काही वेगळं केलं नाही. मी पण बघितलेत तुमचे व्हिडिओ. काय मी गप आपला उभा होतो, पडपड पडपड तुम्ही तर करत होता एकदम. सगळी माणसं डेंजर आहे, डेंजर डेंजर. देवी आई स्वीकार कर ग माय, स्वीकार कर. देवी आईचा देवी आईच्या नावानं सांग भलं. झुणक वाजवीन मी कन खना ग, मला आईची जोगतीने म्हणा ग. झुणक वाजवीन मी कन खना ग, मला आईची जोगतीने म्हणा ग. झुणक वाजवीन मी कन खना ग, मला आईची जोगतीने म्हणा ग. झुणक वाजवीन मी खना खना ग, मला आईची जोगतीने म्हणा ग. देवी आईचा आली. देवी आली. बोला देवी आईच्या नावानं सांग बोलो. देवी आईचा उदो उदो. देवी शांत हो. बोल ग माय बोल. काय हाय तरी काय तुझ्या मनात? बोल, मी समजा ऐकते. अगं माय काय सांगतेस तू? ये
आधी म्हण या समजा खोट हाय. अगं चांगली माणसं आहेत ती. हाय ग माय हाय. तुझ्यावर विश्वास आहे माझा. तू कधीच खोटं बोलत नसती. हा हा समद सांगते. आई शांत हो. आई शांत हो. नाही 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 हे समजा खोट आहे बाय. देवी आईच्या नावानं सांग भलं. पाप घोर पाप घोर पाप घोर पाप. पाप होणार पाप. कुणी केलं? या घरानं कुणावर अन्याय झालाय? या घरच्या लक्ष्मीवर. कोप होणार कोप कोप होणार कोप. आई काय उपाय आहे? तू म्हणशील ते आम्ही करू. वय हेडावं तर लागल. कुणाला ग माय? या घरच्या धान्याला घरच्या धान्याला फेडावं लागल. फेडावं लागल. पाप घोर पाप होणार. इस्कोट होणार समजा इस्कोट. माझ्या पाठीला डोळं आणि मला समजा कळ. देवी आईच्या नावानं देवी आईचा. माझ्या प्रयत्नानं काही यश आलं नाही, पण आपली प्रार्थना देवीने ऐकली. अक्षरा घरी परत आली. आता घर भरल्यासारखं वाटतंय नाही? व्हय व्हय. आता बरं वाटतंय ना तुम्हासनी? एक मात्र बरं झालं बघा. काल जे घडलं ते बघाया तुम्ही नव्हता. नेमका आजारी पडलो होतो मी. मला कळलं काय झालं ते. ती चंचल आहे नाही, तिच्या अंगात 1000 कळ आहेत. पण एका अर्थी झालं ते बरं झालं. असं अक्षरा घरात परत आली, ती आता नांदायला लागली, हे चांगलं आहे. देवी आईच्या नावानं देवी आईचा. अरे देवा, हे काय? काय आहे आई? काय माहित? बघूया चल. हा बोल. भावा काय काय झालं? काय असं हापसायला काय लागलायस? काय कोण मागं लागलं काय? कुणीकडे आहेस? फॅक्टरीत आहे. काय काय झालं? काय भावा अनर्थ झालाय. काय झालं? काय म्हणजे आग लागली आपल्या गोडाऊनला. आग लागल्या? कस काय? ते माहित नाही कशी लागली ती. काय कोण होतं काय आत गोडाऊन मध्ये? कुणाला काय झालं काय? अरे म्हणजे आतमध्ये काम चालू होतं. नक्की आत कोणतरी असणार. पण ठीक आहे, तू फायर ब्रिगेडला फोन केलास काय? हो ते सगळं केलंय. तू आधी लवकर इकडे. मी आलो. मी येतो. मी 0 मिनिटात पोहोचतो. टेन्शन घेऊ नका. आलो लवकर आहे भावा. तुम्ही काय करताय सगळ्या इथे आणि हे असं का बोलताय? या कोण आहेत बायका? काय बोलतायत? आणि
हे काय काय चाललंय? काय प्रकार आहे? योच योच हाय तो. यानं समद केलंय, यानं जाग लावलीये. म्या म्हणलं होतं ना, माझ्या पाठीला डोळा आणि मला समद कळ. मॅडम घरचं वाटोळ वाटोळ करणार यो. हा तूच आहेस तो. तुझा पापाचा घडा भरलाय आता. ते बघ ते बघ ते बघ संकट घिरट्या घालतय बघ. ते बघ आलं संकट. निर्वंश होणार तुझा. समद वाटोळ होणार. समद नाश होणार. ज्यानं घरच्या लक्ष्मीला लाथाडलं त्यालाच लक्ष्मी लाथाडणार. लक्ष्मी टिकणार नाही या घरात. लक्ष्मीला मान नाही दिला, लक्ष्मी सोडून जाणार. याच्यावरच उपाय करा. हे अक्षर, हे काय आई काय बोलतायत हे? मी 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 काय केलंय? हातूनच या घराचा नाश होणार आहे. तू जोवर या घरात आहेस तोवर काय बी भलं होणार नाही. मुळावर उठलायस तू या घराच्या. ए बायानो, ए काय बोलताय सा? अरे ते घराचे मालक आहेत, लय चांगले आहेत. असं त्यांच्याबद्दल काय बी बोलू नका. हा आई तू शांत राहा, मध्ये पडू नकोस. देवाचं आहे ती. मॅडम प्लीज थांबवा हे सगळं प्लीज. ओ ताई ताई ताई, बास झालं बास झालंय. काय करताय तुम्ही? काय चाललंय? काय बोलताय? अगं पोरी, मला जे दिसतंय तेच बोलतीये म्या. घराचा सर्वनाश करणार. सर्वनाश करणार. बास झालं, थांबवाय सगळं. थांबवा म्हणते ना मी. देवी आई, देवी आई माफ कर ग. देवी आई पोरीला. पोरीची चूक पात्रात घाल ग माय. पोरीची चूक पात्रात घाल. देवी आई माफ कर. मॅडम हे कुठून आलेत आणि हे असं का बोलतायत? काय बोलताय तुम्ही हे सगळं? प्लीज सगळं थांबवा. बाबा तुम्ही घाबरू नका. अक्षर, हे 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 काय काय बोलतायत बघतेस ना? तुम्ही घाबरू नका. या काहीही बोलताय, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही. मी काय केलंय हे? माझ्यावर सगळं खोटं आहे बाबा. तुम्ही ह्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. शांत राहा तुम्ही. हा शांत राहा. ओ सुनबाई, काय लक्ष नका देऊ. देव येतोय त्यांच्या अंगात. देवाचा शब्द आहे ह्यो. देवी बोलते त्यांच्या तोंडून. अहो मॅडम, असं देवी कोणाच्या अंगात वगैरे येत नसते. हे बघा, जर देव खरंच अंगात येत असता तर मी असं बोलल्यावर या बायका थांबल्या असत्या का? उलट देवानी मलाच थांबवलं असतं ना. मॅडम, देव सगळीकडे असतो. तो असं कोणाच्या अंगात वगैरे येत नसतो. हो सुनबाई, हे बघा, तुमचा विश्वास नसेल तर नका ठेवू, पण आमचा हाय. आमच्या श्रद्धेवर तुम्ही वरखडे ओढू नका. मॅडम, ही श्रद्धा नाहीये, अंधश्रद्धा आहे. अहो हे सगळं मानसिक असतं. 100 वेळा सिद्ध झालंय मॅडम. प्लीज ऐका, या अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका. नाही नाही नाही, देवाला पुढचं सगळं कळत असतंय. त्या बायका काय सांगतायत ते ऐका. आणि त्यांचं ऐकायचं नाही तर मग काय करायचं? वाट लावून घ्यायची काय? अहो एखादं संकट बिंकट आलं तर काय करायचं आपण?
तुम्हाला नसेल हो काळजी या घरची, पण आम्हाला आहे. जीव की प्राण आहे घर आमचं. अधिपती कुठं निघाला तेवढ्या गडबडीत? काय नाही आईसाहेब, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. काय फोन बिन आला तर मी बघतो. टेन्शन घेऊ नका म्हणजे काय झालंय काय? अहो काय नाही, जरा आपल्या गोडाऊनला जरा आग लागली.